मध्यांतरानंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. वारी अजून सुरू आहे. या दुसऱ्या टप्प्यावर संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने सुरुवात करतो आहोत. तुकोबांच्या या अभंगामध्ये वारीचं नुसतं वर्णन नाही, तर नामसंकीर्तन आहे, समता आहे आणि भवसागरातून मुक्तीचा मार्ग सांगणारा असा हा अभंग आहे. अतिशय सुंदर असं वारीचं चित्र या अभंगात आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात, टाळ मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात भक्तीचा आनंदोत्सव सुरू आहे. हा खेळ मनोरंजनाचा नाही, तो आत्मा आणि परमात्मा यांच्या मिलनाचा खेळ आहे. वारीत कोणी लहान मोठा असं काही भेदभाव नाही, कोणी राजा नाही, कोणी रंक नाही. स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब सर्वजण एका दिंडीत चालतात आणि यालाच संतांनी वैष्णवाचा मेळा असं म्हटलंय. तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे. भवसागर म्हणजे काय? जन्म मृत्यूचं चक्र, संसारातील दुःख, मोह, अहंकार, अस्थिरता. आणि या भवसागरातून पार कसं जायचं? त्याचा मार्ग कठीण यज्ञ, तपश्चर्या किंवा मोठमोठं कर्मकांड करण्याची अजिबात गरज नाही. विठ्ठलाचं नाम, संत संग, सेवा, प्रेम, माणुसकी यांची ही सोपी पायवाट आहे. आणि ही पायवाट सर्वांसाठी खुली आहे. यात कुठलाही भेद नाही. जो प्रेमाने चालेल तो विठ्ठलापर्यंत पोहोचेल. आपल्यासमोर हे गीत मांडतायत प्राची आणि सुवर्णा घैसास. वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. ताळ
वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई